निवडणुकांवरील आक्षेपांमुळे राज्यातील काही नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या। बारामती नगरसह साताऱ्यातील महाबळेश्वर फलटणमध्ये काही ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या। डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। मुंबईतल्या प्रभादेवीत शिवसेना नेते समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद। इमारतीत तात्पुरत्या उभारलेल्या शेडवरून वाद। स्थानिकांनी केला तात्पुरत्या शेडला विरोध। कोडवडमध्ये धमकी काय देता? उघडपणे धमकी देऊन टाका, कुणाला घाबरता? निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर हल्लाबोल। तर परिस्थिती आटोक्यात आणायचं बघा, निलेश राणेंचा खोचक सल्ला। राम सातपुतेंनी विधानसभेवेळी 35 कोटींची ऑफर दिली होती, पण मी दिलेला शब्द मोडत नाही म्हणत जयसिंग मोहिते पाटलांनी केलं स्पष्ट। भाजपा हा सर्वात बाटलेला पक्ष, फोडाफोडीशिवाय त्यांना काहीही जमत नाही। मंत्री माणिकराव कोकाटेंचा भाजपवर घणाघाती हल्लाबोल। कराडमध्ये निवडणुकीत मोठी दहशत। मुख्यमंत्री येथे येऊन सर्वांना दम देणार। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांवर गंभीर आरोप। खोटं बोलता येत नाही म्हणून माझं खातं बदललं तर मी दादांचा पठ्ठ्या। आपला वादा पक्का। माणिकराव कोकाटेंचं खाते बदलाच्या मुद्द्यावरून सूचक विधान। भुसावळमध्ये जाहीर सभेत खडसेंचं थेट भाजपाच्या चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन। वेळीच कार्यकर्त्यांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर खडसेंकडून विधानाची सारवासारव। खडसेंच्या विधानांमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा। आणि पालकमंत्र्याचं आडनाव गोरे आणि धंदे मात्र सगळे काळे। मेहबूब शेख यांचा जयकुमार गोरेंवर निशाणा। सुनील तटकरे भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत। त्याचबरोबर विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपाच्या तिकिटावरती निवडणूक लढवतील असा दावा शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी केला आहे। दरम्यान आम्ही आहोत तिथे सुखी आहोत असं म्हणत अनिकेत तटकरेंनी भाजपामध्ये जाणार असल्याच्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत दळवींचा दावा फेटाळून लावला आहे। जनता पार्टीच्या याच्यामध्ये बसायला चालले, तुम्हाला दिसेल की त्यांचे सुपुत्र येत्या 2 महिन्यामध्ये विधान परिषदेवरती जाताना कुठल्या पक्षाच्या आधारे जातात तेव्हा चित्र स्पष्ट होईल। कारण ह्या माणसाचा पूर्ण इतिहास अतिशय वाईट आहे। कधीही त्यांनी कार्यकर्ता नेता जगवलाच नाही आहे। आपलं कुटुंब, आपल्या कुटुंबात मंत्री नाही ते झगडे करणार, पालकमंत्री पाहिजे झगडे करणार। आता ह्या सगळ्या गोष्टींना आळा बसवला पाहिजे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेबांचा मुलगा आहे। आदरणीय अजितदादांचं नेतृत्व मानणारा एक कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळे यांच्यासारखं आज एक, उद्या एक, परवा एक असं माझ्याकडनं कधीच घडणार नाही। आम्ही जिथे आहोत तिथे चांगले आहोत। जर काय मिळालं तर ठीक, नाही मिळालं तरी आम्ही सुखी आहोत, समाधानी आहोत। पुढची बातमी बघूया। नवऱ्याचा पक्ष भाजपा विरोधात प्रचार करतो आणि नवनीत राणा भाजपाच्या प्रचाराला येतात। कुठे गेलं बटेंगे तो कटेंगे असा सवाल उपस्थित करत बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यावरती जोरदार निशाणा साधलाय। त्याचबरोबर तुम्ही युवा स्वाभिमान पक्षात तरी एकत्र आहात का असा सवाल बच्चू कडूंनी राणा दाम्पत्याला विचारलेला आहे। तुम्ही स्वाभिमान तरी एकत्र आहे का? तुमचा नवऱ्याचा पक्ष तो इथं भाजपच्या विरोधात माणसं उभे करतं आणि नवनीत राणा भाजपच्या प्रचाराला येतं। मग दिवसा भाजपचा प्रचार, अंदरून स्वाभिमानचा प्रचार। इथं कुठे गेलं बटेंगे तो कटेंगे? म्हणजे तुमच्या वेळेस बटेंगे तो कटेंगे नाही, आम्ही आहे मूर्ख बनवाले बटेंगे तो कटेंगे। तुम्ही स्वाभिमान भाजपच एकत्र लावत नाही अचलपुरात।